तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी पीपलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्या 7:53 आज लवकर चालू केलं बघायला गेलं तर विषय असा आहे, CNG वगैरे सगळं टाकून झालेले। CNG 200च टाकले मुद्दामून व 300च टाकून एखादी दीड कांडी राहती, त्यात काही फायदा नाही। तर म्हटलं छोटे छोटे ऑर्डर पडतात 50-50 वाली रॅपिड ते, तर म्हटलं त्यात काय फायदा नाही, उगाच रात्री मग कांड्या उडतात। त्यापेक्षा म्हटलं 200च बरं आहे। 300-350ला फुल होती, 300ला 350 टाकत नाही, आपण 300 टाकतो। मग म्हटलं नाही कशाला उगाच 87-200-200ची ऑर्डर पण अशी सकाळ सकाळ। आज हे 26 जानेवारी म्हटल्यावर आज जरा ऑर्डर जास्त असताना असा अंदाज आहे। कंपनीचं बी म्हणणे तेच आहे की हो का ऑर्डर दनादन वाजतात ते, पण 50-50च्या वाजतात, मोठीवाली वाजत नाही आहे। तर मला माहिती आहे की आज वाजणार आहे मोठी, त्यामुळे मी मोठीची अपेक्षा करतो आहे, जी की चांगली गोष्ट आहे। आणि कंपनीचं म्हणणे की आज 1.5 पटीने ऑर्डर पडणार आहेत। त्यांना काय जातं एक नोटिफिकेशन टाकायला, पडणार का नाही आम्हाला माहिती आहे। सकाळी पडत 12 वाजेपर्यंत, 12 नंतर ना माहीत नाही। ट्रॅव्हलिंगचं होऊ शकतं, लोक मॉल बिल फिरायला जातात, आता बघू। पण जर 100-100च्या वर पडली तर बरं आहे। असे 50-60च्या पडलं काय तिकडं जा किलोमीटर 2-2 किलोमीटर आहे ना। तर बघू आता 200ची ऑर्डर कधी पडते कधी नाही। हो का 87 रुपये आज 1600 होईल का? तर मित्रांनो, आपण एक आत्ता ऑर्डर सोडलेली इथं, आता कुठे आहे कर्वेनगरमध्ये एक सोसायटीचं नाव नाही घेणार। गेस्ट होते ते आपल्या इकडनं आलेले पर्वतीमधनं। तर त्यांना काय घाय गडबड होती काय माहिती, 110 झालेले 120 दिले। त्यांना म्हणलं 10 सुट्टे नाही आहेत, मी तुम्हाला गुगल पे करतो किंवा तुम्ही मला 10 रुपये गुगल परत तुमचे 20 रुपये परत देते, कारण माझ्याकडे 20 नोट होते। ते म्हणले काय नाही असं तसं आजी होते आणि ते येताना बडबड करत होते त्यांच्या आजोबाला, म्हणजे त्यांच्या मिस्टरांना। काय त्यांचं चाललेलं मला नाही माहिती, त्यांचं झालं असं सकाळी काहीतरी, त्यांचा राग माझ्यावर काढलाय। मला म्हणते तुम्हाला कळत नाही का सुट्टी ठेवा? अरे प्रत्येकाला कुठं सुट्टी देणार आम्ही काय सांगू तुम्हाला, काय बोलू काय नाही मला। आम्ही काय भिकारी काय मठाच्या बाहेर काय आम्ही पैसे गोळा करत हिंडतोय काय? प्रत्येक वेळेस प्रत्येक लोकांना कुठनं सुट्टी देणार ना? प्रत्येक जण कॅश जर द्यायला लागलं तर ऑनलाईन करा। त्यांना म्हटलं ऑनलाईन करा, नाही म्हणलं असं तसं लय काय बडबड होते। आजी होते म्हणून काय बोललं नाही, आपल्या आजीच्या वाईजी होते। मग ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही। जेवण जास्त म्हटलं मग तुला काय झालं, तुम्ही का नाही ठेवलं असं बोललो असतो मी डायरेक्ट। मला तू तडाक केलं असतं तर मी तू तडाकच केलं असतं ना। गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, पण वयाने मोठ्या होत्या त्यामुळे मी एक शब्दही बोललो नाही। मी म्हटलं एक तर गुगल पे करा, नाही तर मग सुट्टी 10 द्या, आणि होत्या त्यांच्याकडे असं कर 10 दे माझी 20। काय लका तू कोणाचा राग कोणावर? तुमचं काय झालं असेल त्याला मला काही देणं घेणं नाही, पण माझ्यावर राग का काढताय? आम्ही काय केलं आहे? आणि प्रत्येक वेळेस सुट्टे भेटणं हे अपेक्षा ठेवू नका रिक्षावाल्याकडनं। असं तर देईन, माझ्याकडे 20 नोट होते 120, आणि मला मग म्हणली नाही का मग 100च घ्या। मी 100च घ्या, ह्याला काय अर्थ आहे? एकतर त्यांनी हात दाखवून मला थांबवलं, मीटरने आलतो, पुढं गेलतो, रिवर्स गिअर घेऊन मागालो। तर हे चुकीचं आहे, आम्ही रिवर्स गिअर नसतं घेत, त्यांच्यासाठी रिवर्स गिअर घेऊन पाठी मागावला। आणि त्यात परत नाही का हे इकडून घ्या तिकडून घ्या, इकडून घ्या तिकडून घ्या। म्हटलं लावलं गुगल मॅप नेतो बरोबर, नाही म्हटलं गुगलला फिरवते। म्हटलं तुम्हाला माहिती आहे ते तसं सांगा, तुम्हाला माहीत नाही का रिक्षावाले तुम्ही? म्हणजे प्रत्येक रिक्षावाला, प्रत्येक सोसायटी, प्रत्येक जागा माहीत असणं हे आम्ही हे त्या लोकांना माहिती, जुन्या लोकांना। नवीन लोकांना नाही माहिती, नवीन लोकांना लागली गुगल मॅपची सवय। आम्ही गुगल मॅपनी करतो, त्यात मी ओला उबर करतो। म्हटलं मला प्रत्येक एरिया लक्षात ठेवायला, आम्ही काय मॅप नाही रे, माणूस आहे, रोबोट नाही। रोबोटच्या डोक्यात राहतं एवढं, आमच्या डोक्यात नाही राहत। माझ्या डोक्यात तर लाखलं पडेल काय म्हणून डोक्यात ठेवणार। जाऊ विचार सोडा, काय विषय नाही, माझा माणूस आहे। पण सांगायचं एवढंच आहे की जर कोण मात्र माणूस बघत असेल ब्लॉग, तर त्यांनी जरा विचार करून बोलावं। जेवण कोणी असो, आणि सुट्टीसाठी भांडू नका। एक तर गुगल पे ठेवा, त्यांच्याकडे गुगल पे बी नव्हतं। मग ठीक ते शिकलेलं असतील नसतील, शिकलेले तर वाटत होते, इंग्लिश बोलत होते ते, गुगल नसेल कळते ठीक आहे। आत्ताचे काय आहेत लोक आजी आजोबा नाही का की गुगल पे वापरतात, पण ते नसतील वापरत। ते म्हटले मी नाही वापरत अजिबात। म्हणजे ॲटिट्यूड असं होतं की जसं काय ते करोडपती असतील बी, करोडपती तर मग माझ्या रिक्षात का बसलं? तुम्ही तुमची कार का नाही केली? मग काय जे करोडपती तुम्ही करोडपती असतं तर माझ्या रिक्षात आला नसता।
किंवा त्यांची कार बीर खराब झाली असेल, होऊ शकतं काहीतरी सीन, ते त्यांना माहिती, आपल्याला नाही. पण माझ्यासमोर घमंडी दाखवू नका, माझं डोकं फिरतं. वयस करतो मी काय बोललो नाही, माझ्या एवढं असं तुम्हाला माहिती मी कसं येणार ड्रायव्हर म्हणून. हां, तर वाजल्यात असले रोज कस्टमर भेटतात, वयाने मोठे म्हणून जाऊ दे, सोडला विषय आपण. छोटे जास्त सांगितलं असतं आपण त्यांना, मग आपले बोलबच्चन कमी नाही. वाजल्यात 9, झालं 300 रुपये. चांगली गोष्ट आहे, एका तासात 300 रुपये होणे. असंच जर चालू राहिलं तर पटकन येईन आपलं टार्गेट. बघूया आता ह्याच्या पुढची कधी ऑर्डर पडते का नाही. उन्हाला थांबतो थोडा, इकडं ऊन आहे पुढं, कारण कसं आहे थंडीले वाजते आज. तर मित्रांनो, आपण आत्ता आलो आहोत इकडं DSK विश्वच्या इकडे एक ऑर्डर पडलेली बराच वेळनंतर उन्हात थांबून मग इथं बी ऊन दिसलं म्हटलं इथं बी थांबव, नाही का. ऊन लागतं आज, थंडी लईच आहे बाबा, जर्किंग नाही आणला आज. 9 वाजल्यात, 9:41. तरी थंडी थोडी कमी झाली, पण हायच अजून. नाल्यात 9:41 आणि 160ची काहीतरी ऑर्डर होती. 470 रुपये टोटल झालेले आहेत आपले, आणि 500 धरू जाऊ दे आपण. तर आत्तापर्यंत झाले 500, अजून करायचे आपल्याला 1100. ओ तर सांगा, ह्यापुढे 1100 रुपये होईल का? ऑर्डर पडली तर होईल भाऊ, सांगता येत नाही, कारण आज सकाळचा शो होता. पण आता शाळा सुटतील की, आज लवकर सुटेल ना, झेंडावंदन झाल्यावर. आपल्याला आता बघू इकडं कुठे शाळा, इकडं सगळे हेच. हाय, पडली ऑर्डर, पण छोटीवाली पडली, 42 रुपयाची की नको आपल्याला. इकडे सगळं सोसायटी आहेत, शाळा कॉलेजेस थोडे असतील, पण आपल्याला नाही माहिती तर कुठं आहे. असो, काय हरकत नाही, पडली तर पडली, नाही तर नाही, टेन्शन नाही घ्यायचं, मोनेको खायचं. काय बडबडते येड्यागत. पडल, बघू, 1600 केल्याशिवाय घरी जायचं नाही. तर मित्रांनो, आपण आत्ता आलो आहोत इकडं DSK विश्वच्या इकडे एक ऑर्डर पडलेली बराच वेळनंतर उन्हात थांबून मग इथं बी ऊन दिसलं म्हटलं इथं बी थांबव, नाही का. ऊन लागतं आज, थंडी लईच आहे बाबा, जर्किंग नाही आणला आज. 9 वाजल्यात, 9:41. तरी थंडी थोडी कमी झाली, पण हायच अजून. नाल्यात 9:41 आणि 160ची काहीतरी ऑर्डर होती. 470 रुपये टोटल झालेले आहेत आपले, आणि 500 धरू जाऊ दे आपण. तर आत्तापर्यंत झाले 500, अजून करायचे आपल्याला 1100. ओ तर सांगा, ह्यापुढे 1100 रुपये होईल का? ऑर्डर पडली तर होईल भाऊ, सांगता येत नाही, कारण आज सकाळचा शो होता. पण आता शाळा सुटतील की, आज लवकर सुटेल ना, झेंडावंदन झाल्यावर. आपल्याला आता बघू इकडं कुठे शाळा, इकडं सगळे हेच. हाय, पडली ऑर्डर, पण छोटीवाली पडली, 42 रुपयाची की नको आपल्याला. इकडे सगळं सोसायटी आहेत, शाळा कॉलेजेस थोडे असतील, पण आपल्याला नाही माहिती तर कुठं आहे. असो, काय हरकत नाही, पडली तर पडली, नाही तर नाही, टेन्शन नाही घ्यायचं, मोनेको खायचं. काय बडबडते येड्यागत. पडल, बघू, 1600 केल्याशिवाय घरी. तर मित्रांनो, वाजल्यात 11:40, 12 वाजायला आले. 20 मिनिटांनी 12 वाजेल, 20 मिनिटात होईल एखादी ऑर्डर, काय हरकत नाही. तर झालेत आपले 800 रुपये, जे की चांगली गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत जांभूळवाडीला. बघायचं आता इथनं ऑर्डर पडते का नाही. भूक बी लागली थोडी, बघू आता काय भेटेल ते खायचं. आज बी चपाती भाजी भाऊ, ते भात बीत खाल्लं ना, परवा खाल्लं ना, दालचा राईस. चांगलं आहे ते, नाश्त्यासाठी चांगले आहे, पण जेवणासाठी नाही. जेवणासाठी म्हणजे प्रॉपर मेलच घेतला पाहिजे, म्हणजे चपाती भाजी, वरण भात, पापड, गुलाबजाम, एवढं नाही, पण चपाती भाजी वरण भात असं 3-4 पोळ्या लागतातच खायला, है ना. पोळ्या नाही, चपाती, 3-4 चपाती खायलाच लागतात, त्याशिवाय पोट भरत नाही. आणि त्यावर थोडंसं वरण भात असले की हा ओके, मग थोडंसं, जास्त नाही, जास्त घालले मग झोप येते. आता मला झोप आलते म्हणून तोंड धुतलं, नाही का. आणि ठीक आहे, बघू, 800 रुपये झाले, चांगली गोष्ट आहे. ऑर्डर आहेत चांगले, पण आता ड्रॉप करून 5 मिनटं झाली. मग मला असं म्हणायचं की मला 2 मिनटं बी वेळ नको आहे,
वाया नाही घालवायचा. व्यवसाय करतोय ना भाऊ, बॅक टू बॅक ऑर्डर पाहिजे, रोज पाहिजे. आज तर 26 जानेवारी म्हटलं पाहिजे. ठीक आहे, काय हरकत नाही. लिंकच्या बाहेर जाऊ, बघू पडली तर पडली, नशीब आय होप पडल. आणि मग बघू 200 करून मग जेवू एखाद्या वेळेस. पडली तर लगेच काय हरकत आहे, अर्धा तास थांबून 1000 केले की जेवण करा. मग जेवण केलं थोडा अर्धा तास आराम करून 600 करून मग बघू. जर कांडी उरली एखादी तर करू, नाहीतर घरी जाऊ, काय हरकत आहे. तर बघू ऑर्डर पडते नाही. तर मित्रांनो, वाजल्यात 1:40 आणि झालं 1000 रुपये आपले. जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण आपण भारतीला केलं तर वाटतं रात्री, भारती तिकीटला. तिथनं आपण छोटे छोटे ऑर्डर मारत रॅपिडोचे. उबेर आज बंद केले का, तर छोटे छोटे ऑर्डर देत, मोठे देणंच. सकाळ तर म्हणले बडे बडे टाकवते नाही का, की दुगना होगा कमाई. दुगना काय का तिगना काय, 1.5 पटीने काय तर म्हणलेले, पण नाही काय होते. रेग्युलर त्यापेक्षा जास्त होते की काल परवा. आज का तुम्ही हे करायला लागला आम्हाला, का ड्रायव्हर वाढले आज. काय लोक कसे आहेत, हाय सोसायटी म्हणजे PMTत कामाला असतात, सरकारी जॉबला असतात, किंवा कुठंतरी मोठ्या याच्यात कामाला असतात, पण सुट्टीच्या दिवशी काम करतात. असं करतात. मग ते लय दिवसात नाही तर त्यांना देतात आणि आम्हाला नाही देत, असं करतात. त्यामुळं उबेर आज बंद. आजचा टायटल भेटला भाऊ, उबेर बंद. तर 1000 रुपये झाले, बघू 600 रुपये होतात का नाही. इझी होणार, काय हरकत नाही. 600 रुपये काय आहे राव. 10-12 ऑर्डर मारायला लागतील 50-50च्या, पण मारू. 2, 3, 4, 5, 7 वाजू दे, 8 वाजू दे, उबेर बंद 7. उद्या बघू. तर फायनली मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या एरियात. लय हिंडलो राव आज, दुपारचे 1-2 तास वाया गेले. पडत ऑर्डर छोटे माझं असं म्हणणं होतं की नाही, एवढं उन्हात जरा मोठी ऑर्डर पाहिजे होते, पण नाही पडले. मग शेवटी नाही इलाज छोटे ऑर्डर उचलूनच कंप्लीट केलं आपलं ऑर्डर. 1600 रुपये वाजल्यात 5:15. खूपच लवकर झालेलं आहे, चांगली गोष्ट आहे. एक कांडी आहे अजून, पण घराकडे आलं की म्हणलं संपला विषय. तर हा आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मिळतो, पण शुभरात्री, बाय. कंटाळा आला.